महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार आणि राज्य निवडणूक आयोगाला एक प्रकारे विरोधकांकडून टार्गेट केले जाते आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आहेत। जसं मनसेचा मेळावा झाला, त्यानंतर ठाकरेंची शिवसेना सोमवारी निर्धार मेळावा घेते, त्यामध्ये आदित्य ठाकरे ज्या प्रकारे राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केले या सगळ्या मतदार यादी संदर्भात तसेच प्रश्न उपस्थित करणार आहेत। काँग्रेस सुद्धा वारंवार हा विषय लावून धरते, कारण राहुल गांधींनीच हा विषय सुरू केला। आगामी महापालिका निवडणुकांसाठी हा मोठा मुद्दा बनणार, या मुद्द्यावर निवडणुका विरोधकांकडून लढवल्या जाणार। नाही, हा मुद्दा आहेच ना। पहिली गोष्ट अशी की तो नुसतं मुंबईसाठीच नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जी वोटर यादी आहे, मतदार यादी, ही घोळयुक्त आहे, हा आमचा मूलभूत आक्षेप आहे। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये जी मतदार यादी दिली होती तीच घोळयुक्त होती, त्याचे अनेक पुरावे आम्हाला सापडलेत आणि या संदर्भामध्ये राहुल गांधीजींनी देखील वोट चोरीची जी काही पुराव्यानिशी, आकडेवारीनिशी त्या ठिकाणी लोकांसमोर ती जी मांडली, त्यामध्ये महाराष्ट्राचे उदाहरण दिलं होतं। महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकी आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 5 महिन्यामध्ये जवळपास 41 लाख मतदार वाढले आणि शेवटच्या 4 दिवसाची जेव्हा मतदान डिक्लेअर झालं, निवडणूक डिक्लेअर झालं, तर 4 दिवसामध्ये जवळपास 6,55,709 मतदार वाढलेले आहेत। सगळं संशयास्पद आहे आणि हीच यादी पुढे दिलेली आहे 1 जुलैपर्यंत। खऱ्या अर्थानं कायदा काय सांगतो की जी शेवटची विधानसभा निवडणूक झालेली आहे त्याचा तुम्ही डेटा घेतला पाहिजे, परंतु राज्य निवडणूक आयोगाने तो 1 जुलैपर्यंत वाढवला। का वाढवला त्याचं उत्तर दिलं जात नाही। मग 1 नोव्हेंबर का नाही, आता तर निवडणुका झालेल्या नाहीत तर का नाही, त्याचंही उत्तर नाही। बरं, ही जी यादी तुम्ही दिलेली आहे ती अद्याप आम्हाला पाहायला मिळालेली नाही, आम्ही पाहिलीच नाही। आणि ज्या अगोदरच्या यादीमध्ये चुका आहेत तर ह्या चुकांचं निरसन कोण करणार, हे झाल्यात की नाही हे पाहणार की नाही, ही संधी तर दिली पाहिजे विरोधी पक्षाला पाहण्याची आणि त्याचे आक्षेप नोंदवण्याची। न केंद्रीय निवडणूक आयोग हात वरती करते आणि राज्य निवडणूक आयोग हात वरती करते, याचा अर्थ काय, तुम्हाला जी तुम्ही देताय यादी ती तिचे घोळ आहेत हे आता भारतीय जनता पक्षाचे मंत्रीही त्या ठिकाणी मान्य करतात। म्हणजे काल मी गिरीश महाजनांचं वक्तव्य ऐकलं होतं, 1-2-4 चुका असतील, म्हणजे चुका आहेत ना असं तुमच्या हिशोबानं। बिहार निवडणुकीत हाच मुद्दा समोर येतोय, तोच आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा विरोधक उचलणार। निश्चितपणे हा उचललाच गेला पाहिजे। हा लोकशाहीचं सबलीकरण करण्यासाठी विरोधी पक्षाची जी जबाबदारी आहे त्या अनुषंगानं आम्ही घेत आहोत। विषय असा आहे की वोट चोरी होते की नाही, होते आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाचं संगनमत आहे की नाही, आम्ही तर पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेले आहे, हे आहे। ज्या पद्धतीने देशामध्ये वातावरण आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये हे होतंय, प्रत्येक राज्यामध्ये विरोधी पक्ष या दृष्टिकोनातून पाहतोय या संपूर्ण घटनेकडे की लोकशाहीचं जे लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे, जिथे अंपायरने अंपायरची भूमिका मांडली पाहिजे, ती अंपायरची भूमिका ही भाजप धारविचिणी होत चाललेली आहे। आणि म्हणूनच प्रत्येक निवडणुकांमध्ये या संदर्भामध्ये आक्षेप होतोय। विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला आक्षेप त्या ठिकाणी मांडायला संधी तरी मिळते, इथं तर ती दिली जात नाही, म्हणजे ह्यात तर खुलंच रान आहे। यावर भाजप म्हणते आम्ही याला प्रत्युत्तर देणार आहोत। ज्या प्रकारे लोकसभेत या सगळ्या सदोष या मतदार याद्यांचा कशा प्रकारे महाविकास आघाडीला फायदा झाला हे सुद्धा आम्ही समजू। असं आहे की त्यांना आता कोण रोखलेलं आहे, आम्ही आरोप करतो आहोत निवडणूक आयोगावरती, उत्तर देते भारतीय जनता पक्षाचं। खऱ्या अर्थानं हे जे काही बोलणं चाललंय त्याला उलट्या बोंबा अशा तऱ्हेचा अतिशय चांगला चपखल बसणारा शब्द मराठी भाषेमध्ये आहे, त्यामुळे त्या बोंबा मारण्याची गेल्या 11 वर्ष त्यांची प्रक्रिया आहे। त्याचा सगळ्यात गोष्टीचा फायदा कोणाला होतोय, तर त्यांना होतोय आणि त्यामुळे त्यांच्या त्या बोंबाच बघितल्या पाहिजेत। प्रश्न असा आहे की यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होते की लोकशाहीमध्ये मतांचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला दिला गेलेला आहे आणि त्याचं जर हनन होत असेल तर ही लोकशाही प्रक्रियाच पूर्णपणे उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि विरोधी पक्ष ही जनसामान्यांची भावना मांडण्याचं काम करत आहे। शेवटचा प्रश्न, काँग्रेस म्हणते या निवडणुका म्हणजे या सगळ्या मुद्द्यावर एकत्र येताना विरोधक पाहायला मिळतात, मात्र निवडणुकांसाठी अजूनही चर्चा झाली नाहीये किंवा स्वबळाचा नारा अनेक जण देत आहेत। समाजवादी पक्ष सुद्धा असं म्हणतोय की आम्ही काँग्रेससोबत किंवा ठाकरे बंधूंसोबत युती करणार नाही, आम्ही स्वबळावर लढणार। असं आहे, मूलतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्षाला हा अधिकार दिलेला आहे की तुम्ही एकटं लढा किंवा कशा पद्धतीने तुम्ही लढलं पाहिजे, त्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे। प्रश्न असा आहे की काँग्रेसने अजून आपला निर्णय स्पष्ट केलेला नाही। हा, काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया आहे की स्थानिक पातळीवरती सगळ्यांशी चर्चा करून काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेत असतं। स्थानिक पातळीवरच्या सगळ्यांनी आपापली मतं मांडून दिली आहेत। त्या काँग्रेसच्या त्या महत्त्वाची जी समिती आहे, राजकीय पॉलिटिकल अफेअर्स कमिटी, त्याचा मी सदस्य आहे। प्रत्येकाने आमची मतं जी आहेत ती आमचे प्रभारी चेन्नईतला जे आहेत, इतरही प्रभारी होते, सगळे प्रदेशाध्यक्ष होते दोन्ही, त्या म्हणजे हर्षवर्धन सपकाळजी आणि वर्षा गायकवाडजी पण होत्या,
इतरही प्रभारी होते, त्या सगळ्यांनी ती मतं तिथे मांडली गेली, कार्यकर्त्यांची मतं ऐकलेली आहेत आणि त्यानंतर आता वरिष्ठ नेतृत्व त्याच्यावरती निर्णय लवकरच देईल, तोपर्यंत वाट बघण्यात काय हरकत आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचा निर्णय येईल त्याच्या अनुषंगानं आम्ही कसं पुढे त्या ठिकाणी पावलं उचलू, त्याची नीती तयार करू, हा पुढचा भाग झाला. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाची तयारी झाली आहे पूर्ण? या संदर्भामध्ये आमच्याशी अद्याप चर्चा ही झालेली नाही आहे. मला असं लवकरच होईल अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळते आणि प्रदेशाध्यक्ष असतील किंवा वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल आणि पुढे कसं पावलं जाईल, कारण त्याच्या अगोदर एक पत्रकार परिषद देखील होणार आहे अशा तऱ्हेचं एक आम्हाला माहिती आहे, तेवढीच माहिती आहे आता. ज्या प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हणतात की जर बंडखोरी कोणी करत असेल तर वॉच आमचा आहे, आम्ही म्हणजे एक प्रकारे मोबाईल टॅपिंगचाच हे प्रकरण आहे असं विरोधक म्हणतात आणि या सगळ्यावर आता संजय मदत यांच्यावर गुन्हा दाखल केला. नाही, निश्चितपणे म्हणजे परिस्थिती अशी आहे की अगोदरच या संदर्भामध्ये विरोधी पक्षांचे फोन टॅपिंग केले जात आहेत नेत्यांचे, नाना पाटोळे असतील किंवा इतरही नेत्यांची, या संदर्भामध्ये चौकशी झाली होती. आता ती दाबण्यात आली असा तऱ्हेचा आमचं मानस आहे. प्रश्न असा आहे की हे सत्य होतं याच्यातनं दिसतंय. व्हॉट्सॲप चॅट देखील त्या ठिकाणी त्याचं सर्व्हेलन्स होणार आहे. आता हे व्हॉट्सॲपवरती सर्व्हेलन्स करण्याच्या जग एकच ते सॉफ्टवेअर आहे ते इस्रायलचं आहे. त्याच्यावरती आपल्या संदर्भामध्ये अशा तऱ्हेच्या त्यामध्ये चर्चा झाली होती की पेगासिस सॉफ्टवेअर हे मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार वापरतंय, त्यालाही शिक्कामोर्तब यांच्या वक्तव्यातनं झालेलं आहे. हे अत्यंत गंभीर कृत्य आहे. यातनं निश्चितपणे हे गुन्हेगारी मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. असं आहे, हा पूर्णपणे बेफिकिरीचं त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वक्तव्य आहे. हे कृत्य जर सर्व्हेलन्स करणं हे बेकायदेशीर आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागते कोणाचाही फोन टॅप करण्याची. तो तुमचा पक्षाचा मुद्दा आणि आहे अंतर्गत मुद्दा असून झाकू शकत नाही तुम्ही. बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी मुभा नाही. हे कायद्याचं राज्य आहे, भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. याचं हे पेगासिस सॉफ्टवेअर आहे का कुठलं सॉफ्टवेअर आहे याचा मुळाशी गेलं पाहिजे आणि तात्काळ भारतीय जनता पक्षाचे याचे संबंध काय आहेत, कशा पद्धतीने वापरलं जात आहे, नुसतं आत्ताच वापरलं जातं की अगोदरच वापरलं गेलं आहे, या सगळ्याची मुळाशी झाली पाहिजे. याची न्यायिक चौकशीची आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत. त्यामुळे हा सगळा मतदार यादीतील जो घोळ आहे तो जनतेपर्यंत पोहोचण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा हा मुद्दा गाजणारा दिसतोय. कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.